आणि तो बातमी सविस्तर। विशाळगड परिसरामध्ये सध्या जाळपोळ झालेली आहे। तोडफोड केल्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पुण्याचे रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। 21 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। संभाजी राजे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। विजय केसरकर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। विजय, अमोल, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने विशाळगडावर काल तोडफोड आणि जाळपोळ झाली, या प्रकरणी आता पोलीस आहेत ते ऍक्शन मोडवर आलेले आहेत। कारण पोलिसांनी धरपकडाची सुरू केलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा इतर फुटेजच्या माध्यमातून जे या तोडफोडीमध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे। जे प्रमुख या ठिकाणी पोलिसांनी जी माहिती घेतली त्यामध्ये पुण्याचे रवींद्र पडवळ असतील किंवा कोल्हापुरातील जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील त्यांची आता धरपकड सुरू केलेली आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। खास करून कोल्हापूर असेल किंवा इचलकरंजी असतील या ठिकाणचे तरुण आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आले आहेत आणि इतर जे त्या तोडफोडीमध्ये सहभागी होते त्या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पोलिसांनी सुरुवात केली। महत्त्वाचं म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून दिलेली आहे। कारण सगळ्यांसाठी कायदा समान असतो अशा पद्धतीचे एक सूचक वक्तव्य आहे ते करण्यात आलं होतं। त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीने पोलीस कारवाई करतात, कशा पद्धतीने या जे तोडफोड केली त्यांना पकडतात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमोल, विजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध